नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आज आपण जो सत्य अनुभव पाहणार आहोत तो नवरात्रीच्या दिवसात आलेला अनुभव आहे. हा प्रसंग प्रणिता सोलंखे यांच्या नंदेसोबत घडला आहे. प्रणिताताई सांगतात, जेव्हापासून हा प्रसंग घडला त्याच्यानंतर त्यांची देवावरची श्रद्धा अधिक दृढ झाली. नमस्कार, माझं नाव प्रणिता. माझं शिक्षण पूर्ण करत असताना आई भवानीच्या कृपेने मी नोकरीला लागले. घरची परिस्थिती बेताची असल्याने माझ्या नोकरीचा सगळ्यांना आधार वाटू लागला. वडील रेणुका मातेच्या मंदिरात पुजारी होते, त्यामुळे घरात नित्यनेमाने पूजापाठ, मंत्र, स्तोत्र कानावर ऐकू यायची. सकारात्मक ऊर्जा कोणाला जाणून घ्यायची असेल तर मी फक्त एवढंच सांगेन, जवळच्या कोणत्याही मंदिरात जा, डोळे घट्ट मिटून घ्या आणि पहा, आपोआप आपल्या भोवती आपल्याला एक सकारात्मक वलय जाणवू लागतं. मी नोकरीला लागून जेमतेम वर्ष झालं होतं. तेव्हाच बाबांच्या ओळखीने एक स्थळ चालून आलं. मुलाचे वडील वारलेले असल्याने त्यांना वर्षभरातच मुलाचं लग्न करायचं होतं. कारण आपल्यामध्ये वर्षभरात जर लग्न झालं नाही तर पुढील 3 वर्ष लग्न करता येत नाही. त्यामुळे तसं पाहता घाईच झाली होती. मुलाचे मुंबईसारख्या ठिकाणी घर होते. व्यवसायाने पत्रकार असल्याने मिळकत चांगली होती. सर्व बाजू सुयोग्य असल्याकारणाने सर्वांच्या संमतीने मी होकार दिला आणि लग्न करून घरी आले. लग्न झाल्यानंतर मला माझ्या सासरच्या घरातील एक गोष्ट खटकली. ती म्हणजे माझ्या सासरच्या घरात देवघरच नव्हते आणि त्यात विशेष गोष्ट म्हणजे लग्नानंतर सत्यनारायण वगैरे काहीच झाला नव्हता. याबाबत मी बाबांना सांगितलं. त्यावर ते म्हणाले, मुंबईसारख्या ठिकाणी बऱ्याच घरात सत्यनारायणाची पूजा केली जात नाही. कदाचित ही लोक त्यातील असतील, पण आई रेणुकाची कृपा सतत तुझ्यावर असेल, त्यामुळे काळजी करू नकोस. मी दिलेली जपमाळ नित्यनेमाने जपत जा. माझ्या बाबांनी मला जे काही सांगितलं ते मला पटलं. तरीही लग्नानंतर काही दिवसातच मी माझ्या सासरच्या मंडळींना आपलंसं करून घरात देवघर बसवून घेतलं. सासूबाई आणि मी आम्ही दोघी नित्यनेमाने पूजा अर्चा करू लागलो. घर अगदी प्रसन्न वाटू लागलं. आध्यात्मिक बाबतीत बोलायचं झालं तर माझ्या सासूबाई खूपच भाविक होत्या हे मला कळून चुकलं. कारण देवीचे जे स्तोत्र मी पुस्तकात पाहून म्हणायचे ते स्तोत्र पोथी त्यांना तोंडपाठ होते. मला एका गोष्टीचं कायम आश्चर्य वाटत होतं. एवढं सगळं असून इतकी वर्ष घरात देवघर का असू नये? सासूबाईंना अनेकदा मी हा प्रश्न विचारला देखील, पण यावर मात्र त्या निरुत्तर असायच्या. नंतर त्यांची वाढलेली चिडचिड पाहून मी विचारायचं सोडून दिलं. पण एक गोष्ट मात्र लक्षात येण्यासारखी होती. आम्ही जेव्हा केव्हा पूजेला बसायचो तेव्हा माझी लहान नणंद सोनाली आमच्या पूजेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करायची आणि तिला साथ माझा नवरा द्यायचा. हे पाहून माझं मस्तक फिरायचं. पण आई रेणुका मातेची उपासना मी थांबवू शकत नव्हते. तिचे माझ्यावर अनंत उपकार होते. त्यामुळे यांना समजवण्यापेक्षा मी पूजेवर लक्ष द्यायचे आणि वेळ मिळाला का सासूबाईंसोबत जपमाळ घेऊन बसायचे. लग्न झाल्यानंतर त्याच वर्षी पक्ष 15वड्याचे दिवस सुरू झाले.
हे दिवस म्हणजे आपल्या पूर्वजांचं स्मरण करून त्यांचे श्राद्ध करण्याचे दिवस, जेणेकरून त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी. याला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. ज्यांना याबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. पितृपक्षात पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध करण्याची परंपरा आहे. दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो, जो भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत असतो. या पितृपक्षामध्ये पितरांचे पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. यामुळे घराला समृद्धी आणि संततीसाठी शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. मी मोठी हिंमत करून सासूबाईंना सांगितलं, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला काय ते समजून चुकलं. इच्छा दोघींची होती, पण आमचे हे परवानगी देणार नाही हे माहीत होतं. तरीही आई रेणुका देवीचं नाव घेऊन हिंमत करून मी पक्ष सुरू व्हायच्या आदल्या दिवशी त्यांना बोलून दाखवलं आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी सुरुवातीला माझं बोलणं हसण्यावर नेलं आणि नंतर नंदेने जी कुचेष्टा सुरू केली ती मला सहन न होणारी होती. वहिनी, मुंबईसारख्या ठिकाणी राहून तू एवढी गावंढळ असशील असं वाटलं नव्हतं. तुझ्या अगोदर तुझी आत्या सासू देखील अशीच होती. बिचारी देवीचं एवढं सगळं करायची, तरी देवीनं तिला मरताना घरच्यांचं तोंड देखील पाहू दिलं नाही. अशा खोट्या आशेत आयुष्य काढलं. तिचं बोलणं संपलं तसं माझ्या डोक्यात नवीन वादळ भिनू लागलं. आत्ते सासू कोण होत्या आणि त्यांच्या कोणत्या वागण्याचा या दोघांना एवढा तिटकारा होता? सगळ्यांची जेवणं आटोपली तशी मी सासूबाई शेजारी जाऊन बसले आणि त्यांना विचारलं, सोनाली वंशज जिच्याविषयी बोलत होत्या त्या कोण? यावर त्यांनी ती खूप मोठी देवी भक्त होती एवढंच सांगितलं. त्या अधिक बोलू इच्छित नाही हे मी ओळखून चुकले आणि एवढंच कळालं का माझ्या लग्नाच्या 1 वर्ष आधी त्यांचं निधन झालं होतं. दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू झाला. मला राहावेना, मात्र काही उपाय देखील नव्हता. माहेरावरून फोन यायचा तेव्हा त्यांना त्रास नको म्हणून मी सगळं आलबेल आहे असं सांगायचे. पक्ष सुरू होऊन 2 दिवस झाले तशी माझ्या पूजेमध्ये बाधा येऊ लागली. जप करताना लक्ष केंद्रित होत नव्हतं. कदाचित माझी मनस्थिती बरोबर नसेल म्हणून होत असावं असं म्हणून मी दुर्लक्ष केलं. पण घरात चिडचिडीला सुरुवात झाली. माझी नणंद काहीही कारण नसताना घरातल्यांचा रागराग करू लागली. सासूबाईंनी कितीही निस्वार्थ भावनेने तिला अंगारा लावण्याचा प्रयत्न केला, पण तिने एवढ्या जोरात त्यांचा हात झटकला का त्या जवळजवळ खालीच कोसळल्या. तिला नेमकं काय होतंय हे कळायला मार्ग नव्हता आणि नेमकं त्याच दिवसापासून सोनाली वंशजांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. याबाबत आम्ही दोघींनी माझ्या नवऱ्याला म्हणजे ऋषीला सारं सांगितलं. पण पोरगी तरुण आहे, करिअरचं वगैरे टेन्शन असेल असं म्हणून त्यांनी विषय सोडला. परंतु तिचं वागणं दिवसेंदिवस बदलत होतं, जे सगळ्यांना जाणवायला लागलं. सतत हसून खेळून राहणारी पोरगी अचानक शांत झाली. शून्यात नजर लावून तासनतास बसायची. ऋषीने तिला आपसूक दवाखान्यात नेलं. मनसोपचार तज्ज्ञांकडे नेऊन सुद्धा तिचं समाधान होईना. 8 दिवसात 2 डॉक्टर झाले, पण कुणाला म्हणून समाधानकारक निदान करता आलं नाही. सर्वांचं एकच उत्तर, हळूहळू होईल ठीक. सगळा पितृपक्ष तिने असाच घालवला, जणू ती कसली वाट पाहत आहे. आणि अखेरीस
सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सकाळपासून ती उपाशी आपल्या रूममध्ये बसली होती. सकाळच्या नाश्त्याला बोलवलं तरीही आली नाही. अखेर खिडकीतून तिला ऋषीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तरीही तिने काहीच ऐकून घेतलं नाही. गुडघ्यात डोकं खुपसून ती संध्याकाळपर्यंत बसूनच होती. सकाळी सकाळी मला घरून आईचा फोन आला होता. अगं, पितृपक्ष आहे, आज आपल्याकडे जेवण आहे, तू जावई बापूंना घेऊन ये दुपारी. पण इकडे ही अशी परिस्थिती असताना यांना न नेणं योग्य म्हणून मी नाश्ता करताना ऋषीला इतकंच म्हणाले, मला माहेरी सोडाल का आज? संध्याकाळी परत येईल. असं सांगितल्यावर त्यांनी आणि सासूबाईने होकार दिला. मी त्यांच्यासोबतच आवरून निघाले. आज खूप महिन्यांनी माहेरी जात होते. जाताना सासूबाईने सांगितलं, पोरी, श्राद्ध म्हणजे पवित्र गोष्ट आहे. जमलं तर ऋषीला सांगून बघ, येईल तो. पण मला यांचा स्वभाव कळाला होता, त्यामुळे फक्त ठीक आहे एवढं म्हणून मी घरातून निघाले. गाडीवर बसल्यावर एकदा त्यांना सांगून पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केल्याने मी पुन्हा विचारलं नाही. घरी आले तेव्हा पूजेला सुरुवात झाली होती. पांढरे शुभ्र भाताचे गोळे, ब्राह्मण भोज, अगरबत्ती, फुले, पूर्वजांना स्मरून सुपारी यांसारख्या वस्तूंची मांडणी, त्यावर उपडं ठेवलेलं सूप सूचना देत होतं का पूर्वज अन्नग्रहण करत आहे. हे सगळं पाहून मी भारावून गेले. आईने सोवळ्याचा स्वयंपाक केला होता, त्यामुळे शुभ्र वस्त्रात तिची काया आणखीन उजळून गेली होती. अपेक्षेप्रमाणे ऋषींची चौकशी झाल्यावर ते कामात अडकलेत म्हणून येऊ शकले नाही असं म्हणून मी वेळ मारून नेली. पण पोरीच्या मनात काय सुरू आहे हे आईवडिलांना कळाल्याशिवाय राहिलंय का आजवर? त्यामुळे आईने जाताना माझ्या हातात एक परडी दिली. पोरी, उद्यापासून नवरात्र सुरू होते. तुमच्या घरात घट मांडतात की नाही सासूला विचार, पण 9 दिवस न चुकता रेणुका मातेच्या या परडीला पूजल्याशिवाय अन्नग्रहण करू नकोस. आईच्या सूचनेकडे लक्ष देत मी परडीच्या पाया पडले आणि एका पिशवीत बांबूची परडी, त्यात लाल पोत, रेणुका मातेचा फोटो घेतला आणि निघाले. ऋषी नाक्यावरच थांबले होते. त्यांना येताना घरी या असं सांगावं सुद्धा वाटलं नाही, कारण घरचं हे सारं वातावरण पाहून त्यांनी माझ्या माहेरच्यांना सुनावलं असतं आणि जावई म्हणून त्यांना काही बोलता देखील आलं नसतं. म्हणून मी हा प्रकार टाळण्याचा प्रयत्न केला. आम्ही संध्याकाळी घरी आलो तेव्हा पायातील बूट काढताना त्यांनी पहिला प्रश्न विचारला, आई, सोनाली जेवली का गं? यावर सासूबाईंनी स्वतःचे डोळे पुसत सांगितलं, अरे, तुम्ही गेल्यापासून ती तशीच बसून आहे. पलंगावरची हललीसुद्धा नाही का काही बोललीसुद्धा नाही. मी पायातील चप्पल काढून जसा माझा उजवा पाय आत टाकला तशी अचानक एक जोरदार किंचाळी कानावर ऐकू आली. आम्ही सगळेच घाबरलो. ऋषी जोरात धावत सोनाली ताईंच्या रूमजवळ गेला. खिडकीतून तिला पाहिलं. ती गुडघ्यात डोकं खुपसून खूप चित्रविचित्र आवाज काढत होती. तो मागे सरकला. तोवर मी घरात आले. हिला अचानक काय झालं हा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. पण माझ्या हातातील पिशवीकडे ऋषीचं लक्ष जाताना पाहून सासूबाईंनी ती खेचून घेतली आणि ऋषीला म्हणाल्या, बघ, मी भाजी आणायला सांगितली होती तुला, तू विसरलास, पण सुनबाई विसरली नाही, तिने आठवणीने भाजी आणली. या वाक्यावर मी कावरं बावरं होत
सासूबाईंकडे पाहिलं. त्यांनी किचनमध्ये जाऊन छोट्याशा देवघरामागे ती परडीची पिशवी लपवून ठेवली. ऋषीच्या हे लक्षात आलं नाही, पण माझ्या नजरेतून ते सुटलं नाही. रात्री 12च्या सुमारास कसल्याशा आवाजाने जाग आली. एक अस्पष्ट गुरगुर कानावर येत होती. मी डोळे उघडले तर माझ्या आधी ऋषी जागेवर उठून बसला होता. आता ती अस्पष्ट गुरगुर वाढू लागली. आम्ही दोघे उठून बाहेर आलो तेव्हा सासूबाई सोनालीच्या खिडकीजवळ उभ्या होत्या. सोनाली एकटक छताला लटकवलेल्या पंख्याकडे पाहून गुरगुरत होती. आम्ही तिकडे जाताच ती खडकन उठली. घोगऱ्या आवाजात आणि लालजर्द नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाली, तू आणलेलं बाहेर फेक आधी. आधी माझी आठवण आली नाही आणि आता वेळेवर येते का? निघा इथून. पहिले ते बाहेर फेका. नंतर असंच काहीतरी बोलू लागली, पण तिचा वाढलेला स्वर आणि घोगरा आवाज याने मात्र ती काय बोलते हे कळत नव्हतं. आम्ही माघारी वळलो आणि सोफ्यावर बसलो. काय बोलावं किंवा काय होतंय काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात सासूबाई पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेल्या आणि परडीची पिशवी हळूच पदराखाली लपवत वरती रूममध्ये घेऊन गेल्या. आम्ही देखील तिची गुरगुर ऐकून थोड्या वेळाने झोपायला गेलो. रात्री 2च्या सुमारास किचनमधून खुडबुड होऊ लागली. मला काहीच समजत नव्हतं म्हणून मी ऋषीला उठवलं. त्यांनाही नेमकीच झोप लागली होती. तरीही ते उठले. त्यांनी तो आवाज ऐकला आणि मग आम्ही दार उघडून हॉलमध्ये आलो. उजव्या बाजूला किचनचा पडदा हलत होता तर डाव्या बाजूला सोनालीच्या रूमचा दरवाजा तसाच लावलेला दिसत होता. मी मागे होते. ऋषी हळूहळू पावले टाकत किचनकडे गेला. पडदा सरकवला तसं आम्हाला एक अतिशय भयानक चित्र दिसलं. फ्रीजमधला भात, शिळ्या पोळ्या, कच्च्या भाज्या मधोमध ठेवून सोनाली पाठमोरी बसली होती. गुरगुर करत ती दिसेल ते आधाशासारखं खात होती. मध्येच डोकं वर करून ही करून हसत होती. पुन्हा गुरगुर करत अख्खी पोळी तोंडात कोंबत होती. तिचं हे असलं अघोरी कृत्य पाहून आम्ही चक्रावूनच गेलो. ऋषीने तिला आवाज दिला तशी तिला चाहूल लागली. तिची गुरगुर अजूनच वाढली. मला भूक लागली आहे, अजून जेवायला द्या, असं म्हणू लागली. हे पाहून मी 4 पावले मागे सरकले, पण ऋषी मात्र तिच्या जवळ गेला. सोने उठ, हे काय करून घेतेस? अगं त्या भाज्या कच्च्या आहेत आणि किती जेवतेस समजतंय का तुला? उठ, असं म्हणत त्यांनी जसा तिच्या खांद्यावर हात ठेवला तसं तिने वर न पाहता भाताने भरलेला हात जोरात त्याच्या मानेवर मारला. ती चापट एवढी जोरात बसली का तो मागे टेबलवर पडला. मी धावतच त्याच्याकडे गेले. तोवर सासूबाई खाली आल्या. घरातील लाईट अचानक गेली. मिट्ट काळोख पसरला. पंख्याचा आवाज थांबला. तशी घरातील शांततेला छेडत सोनालीताईंची गुरगुर वाढली. सासूबाई नेमक्या कुठे होत्या माहीत नाही. मी खाली पडलेल्या ऋषीला घट्ट मिठी मारली. अगं घाबरू नकोस, काही नाही झालं, असं सांगतानासुद्धा त्याचा थरथरलेला आवाज त्याच्या भीतीची जाणीव करून देत होता. चाचपडत सासूबाईंनी ड्रॉवरमधली मेणबत्ती पेटवली. ते 2-3 मिनटं मी पूर्ण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. नीरव शांतता, तोंडाच्या वाजण्याचा आवाज,
ती गुरगुर. अजूनही अंगावर काटा येतोय. सासूबाई मेणबत्ती घेऊन जशा जवळ आल्या तसं सोनालीने त्यांच्याकडे पाहत भांडं फेकायला सुरुवात केली. तिला काय होतंय हे समजायला मन तयार नव्हतं, पण तिच्या जवळ जाण्याची मात्र भीती वाटत होती. धिप्पाड शरीरयष्टीचा भाऊ, आई हे दोघे जवळ जात नव्हते, तर माझी काय बिशात. आम्ही जागेवरच थांबलो. सासू आत गेल्या तशी तिने गरकन मान मागे वळवली. तिचं ते हिडीस रूप सामान्य डोळ्यांसाठी नव्हतंच जणू. मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात पांढरे शुभ्र डोळे, काळा टिक्कर पडलेला चेहरा, मळवट भरलेलं कपाळ, त्यात रुपया एवढी हळद, नाकात झुपकेदार नथ आणि लाल जर्द ओठातून रक्त गळत होतं. तिने एकदाच आमच्याकडे पाहिलं आणि धपकन खाली पडली. तिच्या दिशेने काहीतरी फेकल्याचं आम्हाला जाणवलं. सासूबाईंनी तिच्या कपाळाला काहीतरी लावलं. आम्ही उठून बसलो. मला मिठीतून सोडवत ऋषी तिच्या जवळ गेला. तिचं अंग एवढं गरम झालं होतं का अंगाला हात लावला तरी पोळत होता. डोळे खोल गेलेले. मगाशी जे काही दिसलं त्यातलं रूप आता तिच्याकडे पाहून दिसत नव्हतं. एव्हाना लाईट आली. घरभर पडलेला पसारा पाहून मी आश्चर्यचकित झाले. देवघर सोडता तिने नुसता हैदोस घातला होता. सगळे पिठाचे डबे पालथे केले होते. भात, वरण, पोळी घरभर फेकली होती. वरणाचे पातेले पिऊन रिकामे केले होते. ऋषीने तिला कसंबसं उठवण्याचा प्रयत्न केला, पण हडकुळी दिसणारी ती एकाएकी जड जाणवू लागली. अखेरीस मी दोन्ही हात पकडले आणि ऋषीने पाय पकडून तिला उचलले. सासूने तिच्या खोलीचं दार उघडलं. आम्ही तिला घेऊन जात होतो तोवर ती निपचित पडून होती, पण जसं तिचं अर्ध शरीर तिच्या खोलीच्या आत आलं तसे तिने खाडकन डोळे उघडले. तिचे लाल जर्द डोळे पाहून मी जोरात ओरडत तिला तसंच सोडलं आणि दारातून बाहेर पळण्याचा प्रयत्न करू लागले. ऋषी कावरा बावरा होऊन तिचे पाय खाली ठेवू लागला, पण तिने झडप घालून माझ्या साडीला पकडलं. मी आणि सासू ते सोडवण्याचा प्रयत्न करू लागलो. तिच्या अंगात एवढी ताकद आली कुठून हेच कळत नव्हतं. मी, ऋषी आणि सासूबाईंनी तिला दूर लोटलं, पण तिच्या ताकदीला आम्ही कमीच पडत होतो. अखेरीस कसं तरी करून तिला जोराचा हिसका दिला आणि दार ढकलून दिलं. घड्याळात 4चा ठोका पडला. या प्रकारात 2 तास कधी गेले कळालंच नाही. हे साधारण प्रकरण नाही याची कल्पना मात्र सगळ्यांनाच आली, खास करून ऋषीला. हे संकट असं सोडून जाणारं नाही हे त्याला कळून चुकलं. विज्ञानाच्या कक्षेपलीकडं देखील एक न संपणारी कक्षा असते जिला अंत नसतो. ती आज रात्री अशा स्वरूपात ऋषीला स्वतःची जाणीव करून देईल याची कल्पना नव्हती केली. कशीबशी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी नवरात्रीचा पहिला दिवस म्हणून सर्व घर आम्ही झोपेतून उठण्याआधी स्वच्छ करून घेतलं. देवघर स्वच्छ करून चहा ठेवला, आम्हालाही दिला. मी आंघोळ करून देवाच्या पूजेला बसले. अंगणातील माती काढून आणली आणि ती ताम्हणात ठेवली. आज देवीचा घट मांडायचा होता. आज मला कुणाच्या परवानगीची गरज वाटत नव्हती आणि ऋषी नाही म्हणेल अशी भीतीही वाटत नव्हती. त्याच्या मूकसंमतीने त्याच्या डोळ्यासमोर मी पूजा करत होते. आईने वरती जाऊन रूममधली परडी आणली. आम्ही दोघींनी मनोभावे तिची पूजा केली आणि घटस्थापना केली. तोवर ऋषी आंघोळ करून आला.
तेव्हा त्याने त्याचा एक हात मानेवर ठेवला होता. मी त्याच्याकडे जाऊन पाहिलं तर मानेवर 4 बोटांचे घट्ट काळे डाग पडले होते. अगं काही नाही झालं, काल सोनालीने जोरात मारलं, त्याचे वळ आहेत असं म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. मी किचनमध्ये जाऊन नैवेद्य तयार केला आणि दुपारी 12च्या सुमारास देवीला नैवेद्य दाखवून आरती सुरू झाली. ऋषीला मात्र आज बोलवण्याची गरज पडली नाही. तो आपसूक आमच्या मागे येऊन उभा राहिला आणि टाळ्या वाजवू लागला. जशी आरती सुरू झाली तशी सोनाली जोरजोरात दार ठोकावू लागली. थांबव थांबव, मी आयुष्यभर केलं तेव्हा मला हसत होते आणि गंगे तुला आज आठवण झाली वय? बऱ्या बोलानं थांबव, नाही तर या पोरीचा जीव घेईल म्या. तो रात्रीचा अभद्र आवाज घरात घुमू लागला. मला मात्र त्याचा काही अर्थ लागेना. ती काय बोलते हे समजेना. पण सासूबाईंना न थांबलेलं पाहून मी सुद्धा आरतीकडे लक्ष दिलं. आरती संपन्न झाली. सर्वांनी जेवण केलं. सासूबाईने जेवताना ऋषीला घरातील सर्व दिवाण पलंग उभे करून ठेवायला सांगितले. त्यानेही मान डोलावली. पितृपक्षात घराला आलेली काजळी जणू आता धुवून निघाली होती. घरात सकारात्मक लहरी नांदू लागल्या. आई रेणुका घरात विराजमान झाली होती. सलग 3 दिवस सोनालीच्या अंगात जे काही होतं त्याने अक्षरशः घर डोक्यावर घेतलं होतं. जेवायला दिलं तर आदाशासारखं खायचं, नाहीतर दिवस दिवस अन्नाला स्पर्श करत नसायची. पण घरात घट बसले तेव्हापासून तिने रूमच्या बाहेर पाय ठेवला नव्हता. ऋषी तेव्हापासून काय सुरू आहे याचा विचार करत बसायचा. ऑफिसला सुट्ट्या घेऊन तो दिवसभर घरातच असायचा. आणि अशात पंचमीला एक दिवस माझे आई बाबा आले. दुपारी त्यांना अचानक आलेलं पाहून मी जराशी गोंधळले, कारण ते कायम फोन करून येतात. ऋषी बाहेर हॉलमध्ये बसलेला होता. त्यांना आलेलं पाहून सासूबाई आपुलकीने विचारपूस करू लागल्या आणि अखेरीस बोलता बोलता मी त्यांना अचानक येण्याचं कारण विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, तुला रोज फोन करतोय पण तू फोन घ्यायला तयार नाही. जावई बापूंचा फोन बंद, त्यामुळे आम्ही काळजीने थेट इकडे येण्याचा निर्णय घेतला. नंतर मला आठवलं, घटस्थापना केलेल्या दिवसापासून माझं घरी बोलणंच झालं नव्हतं. बोलता बोलता सासूबाईंनी घरात सुरू असलेला प्रकार आईला सांगितला आणि अचानक वातावरण गंभीर झालं. ऋषीने बाबांकडे पाहत यावर उपाय मागितला. बाबांनी थोडा विचार करून देवी भक्त दुर्गाबाई यांचं नाव सुचवलं. त्यांना फोन लावून बोलावणं पाठवलं. सप्तमीला त्या घरी देखील आल्या. त्या दुर्गाबाई दारात येताच त्यांच्या चेहऱ्यावर संताप तर सासूच्या चेहऱ्यावर एक दयेची भावना चमकून गेली. जणू या दोघींच्या आधी भेटी झाल्या असाव्यात. आई बाबा त्यांच्या पाठी घरात आले. जशा दुर्गामाई घरात आल्या तसा सोनालीचा आवाज वाढला. दुर्गे, दुर्गे, तू आलीस वय? ये इकडं, अशी मला भेट. सोनालीने खिडकीतून त्यांना पाहून दिलेली साद कमालीची भयानक होती. तो घोगरा आवाज अंगाला कापरं भरवणारा होता. दुर्गाबाई अचानक घुमू लागल्या. मंदाबाई, सोडावं पोरीला. आपल्या पोरांच्या चुका आपण नाही माफ करायच्या तर कुणी करायच्या. नका त्रास देऊ. त्यांचं संभाषण सुरू असतानाच ऋषीच्या मानेत एक तीव्र कळ उठली आणि तो वेदनेने खाली कोसळला. तर तिकडे सोनालीच्या रूमचा दरवाजा आपोआप उघडून ती चौकटीत येऊन बसली.
सोफ्यावरून दुर्गाबाई खाली येऊन बसल्या. आम्ही एका बाजूला झालो. दोघी समोरासमोर आल्या. तसं घरातील वातावरण बदललं. एक कुबट वास सगळीकडे पसरू लागला. मनावर आणि शरीरावर एक दडपण जाणवू लागलं. दोघींची वाढलेली गुरगुर असामान्य होती. जणू दोघींमध्ये वाद सुरू होते. तिकडून सोनाली जोरजोरात हसू लागायची तर मध्येच रडायची. तिचा प्रत्येक वेळी येणारा आवाज अंगावर सरकन काटा आणायचा. तो आवाज मी आजही विसरू शकत नाही. अर्ध्या तासाच्या या प्रकारानंतर घरातील कुबट वास कमी होऊ लागला आणि घरात हळूहळू मोकळी हवा खेळू लागली. धपकन असा आवाज करत गुडघ्यावर बसलेली सोनाली पाठीमागे पडली. इकडे केस आवरत दुर्गाबाई उठल्या. तसा ऋषी खाली बसला आणि म्हणाला, दुर्गा आत्या, तुमचा चेहरा मलाही नीटसा आठवत नाही. मग माझ्यापेक्षा लहान असणाऱ्या सोनालीला तुमचा चेहरा कसा आठवला? तिने तुम्हाला नावाने हाक कशी मारली? त्याच्या प्रश्नांच्या सरीवर सरी कोसळू लागल्या. तशी दुर्गाबाई रागाने लालजर्द झाली आणि त्यांनी एक जोराची ऋषीच्या कानशिलात लगावली. मूर्ख माणसा, तुला जर अध्यात्म मान्य नाही तर जे करतात त्यांची हेटाळणी करण्याचा अधिकार कोणी दिला तुला? तू आणि तुझ्या या मूर्ख बहिणीने गेलेल्या माणसाला जागवलंय. काय गरज होती तिला असं वचन द्यायची? एकतर मंदाबाई कुणाच्या अध्यात्मध्यात नव्हती. तिच्याच कृपेने तुम्हाला 2 घास मिळू लागले. वरून तिलाच घरातून हाकललीत. तिची परलोकीची यात्रा सुखाने होत असताना तुम्ही तिच्या दशक्रियेला दिलेल्या वचनामुळे तिच्या यात्रेत अडथळा आला. दुर्गाबाई रागाने हे सारं बोलत होत्या आणि त्यांचं हे बोलणं काळीच पिळवटून टाकत होतं. आम्हाला एव्हाना थोडी बहुत कल्पना आली होती. सासूबाई दुर्गाबाईंच्या पायावरती डोकं ठेवून रडायला लागल्या. आमच्याकडून चूक झाली, आम्ही मान्य करतो. आम्ही त्यांचं अस्तित्व मान्य करतो. पण या संकटातून माझ्या पोरीला वाचवा. तिचा जीव असा धोक्यात टाकू नका. थोडा वेळ सगळ्या घरात शांतता पसरली. मी, माझे आईबाबा, आम्हाला यात दखल घेणं अनुचित वाटत होतं म्हणून आम्ही शांत बसलो. अखेर दुर्गाबाई शांत झाल्या आणि म्हणाल्या, पोरीवरून एक नारळ उतरवा. सोबत खणा नारळाने ओटी भरून ती 9 वेळा उतरवा. घरातील परडीची रोज पूजा करा आणि दर अमावस्येला मंदाबाईंच्या नावाचा दिवा न चुकता लावा. तिथीनुसार दरवर्षी तिचं श्राद्ध घाला. ती काहीच कमी पडू देणार नाही तुम्हाला. तिचा उद्देश तुम्हाला त्रास देण्याचा नव्हताच मुळी. पण मंदाबाई आयुष्यभर लोकांची सेवा करत झिजली आणि तुम्ही अडकवून ठेवलेल्या वचनामुळे तिला राग आला होता. तिचा राग शांत झाला की जाईल ती. फक्त पोरीवरून उतरवलेला नारळ आणि ओटी मात्र उद्या अष्टमीला देवीसमोर केलेल्या होमात अर्पण करा, म्हणजे ती मुक्त होईल. एवढं बोलून दुर्गाबाईंनी घरातून काढता पाय घेतला आणि आम्ही जमिनीवरून सोफ्यावर बसलो. ऋषीचा हात अजूनही मानेवरच होता. सासूबाई शांत होताच मी त्यांना सारा प्रकार विचारला. तेव्हा त्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागल्या, तुझे सासरे घरात लहान, त्यांच्यापेक्षा मोठी एक बहीण होती, मंदाबाई. त्या खूप मोठ्या देवी भक्त होत्या. देवाचा देवदेव सोडून त्यांना दुसरं काहीच नको असायचं. लहानपणी लग्न झालं, पण पुढं काही कळायच्या आत पतीचं निधन झालं. तेव्हापासून त्यांनी स्वतःला आई रेणुका मातेच्या चरणी वाहून घेतलं. नित्यनेमाने 5 घरी जोगवा मागून
त्याचा प्रसाद घालायच्या. देवीची परडी घरात पहिल्यांदा तेव्हाच आली होती. घराला घरपण आलं. माझं लग्न झालं तेव्हाची परिस्थिती खूप बिकट होती. पण जशा आत्या या घरात आल्या तशी परिस्थिती हळूहळू सुधारायला लागली. घरात सकारात्मक वातावरण होऊ लागलं. गरिबी असून देखील समाधानाची झोप लागायला लागली. त्यांच्या अंगात देवीचं वारं सतत खेळायचं. दुःखी पीडित लोक त्यांचे प्रश्न घेऊन आवर्जून आत्याबाईंकडे यायचे आणि आत्याही निस्वार्थ भावनेने त्यांना मदत करायच्या. मुंबईच्या झोपडपट्टीतून या बंगल्यात कधी आलो काही कळालं नाही. तुझ्या सासऱ्यांना धंद्यात भरभराट होऊ लागली, त्यामुळे ते देखील तुझ्या आत्यासोबत जसं जमेल तशी माहूरगडाची वारी करू लागले. पण ऋषीला मात्र हे मान्य नसायचं. तो बोलताना कायम त्यांचा अपमान करायचा. आधी मोठ्या मनाने मंदाबाई त्याला माफ करायच्या. सुरुवातीला लहान आहे म्हणून आम्ही सोडून देऊ लागलो, पण पुढे सोनालीसुद्धा असंच करू लागली. तिला घरात लोक येतात, आत्याच्या अंगात वारं खेळतं हे पटेनासं झालं. तुझ्या सासऱ्यांना देखील आत्याचा देवदेव मान्य होता, पण 5 घरी परडी फिरून आणलेलं पीठ मात्र भीक मागितल्यासारखं वाटायचं. माझं मात्र या साऱ्यात मरण व्हायला लागलं. ना मी माझ्या मुलाला नवऱ्याला समजावू शकत होते ना मंदाबाईंना. अखेरीस मंदाबाईंना जे कळायचं ते कळून चुकलं आणि त्या कायमच्या माहूरगडावर निघून गेल्या. त्यांच्या जाण्याने मला खूप वेदना झाल्या, पण माझ्याकडे दुसरा पर्याय देखील नव्हता. एकदा अशाच त्या एका कार्यक्रमाला म्हणून गेल्या आणि तिकडेच माहूरगडावरच देवीने त्यांना बोलावणं धाडलं. आम्हाला खबर कळली, मंदाबाई गेल्या. होतो त्या अवस्थेत तिकडे निघालो, पण वाटेत भरपूर अडथळे आले. कदाचित मंदाबाईंना त्यांचं अखेरचं दर्शन आम्हाला होऊच द्यायचं नव्हतं. गावकऱ्यांनी त्यांच्यावर नदीकिनारी अंत्यसंस्कार केले. आम्ही अखेरीस चितेला नमस्कार करून दुसऱ्या दिवशी राख सावडण्यासाठी त्याच गावात मुक्कामी राहिलो. पण अचानक नदीचं पाणी वाढलं आणि मंदाबाईंच्या रक्षा त्यात वाहून गेल्या. हे ऐकायला जरी वेगळं वाटत असलं तरी असंच झालं होतं. तेव्हापासून घराला अवकळा आली. हळूहळू यांची चिडचिड व्हायला लागली. मंदाबाई जेव्हा परडी घरातून घेऊन गेल्या तेव्हापासून घरातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली. त्यांच्या कृपेने घराला कधी काही कमी पडलं नाही, पण समाधानाची झोप मात्र या घरात कधी म्हणून कुणाला लागली नाही. आणि मंदाबाईंना दिलेल्या शब्दाबाबत, वचनाबाबत सांगायचं तर आपल्या धार्मिक परंपरेनुसार आम्ही त्यांचा दशक्रिया विधी केला. पण ज्या दिवशी त्यांचं पिंडदान होतं त्या दिवशी काही केल्या पिंडाला कावळा शिवत नव्हता. तेव्हा पिंडाच्या जवळ जात मीच, ताई मला माहिती आहे तुमचा जीव कशात अडकलाय, पण मी तुम्हाला वचन देते तुमची परंपरागत आलेली परडी मी नक्कीच आपल्या घरातील कोणत्या तरी स्त्रीच्या हाती देऊन तिला देवीसाठी वचनबद्ध करेल, जेणेकरून तुमची परंपरा कायम राहील. देवीचा असाच आशीर्वाद आमच्यावरती असू द्या. देवीच्या नावाने मी आपल्या घरातील कोणत्या तरी बाईला ही पवित्र कवड्याची माळ घालीन. आता हा नैवेद्य स्वीकारा आणि तुमची इहलोकाची यात्रा संपवून स्वर्गाच्या वाटेला लागा. असं बोलून जेव्हा माघारी फिरले तेव्हाच कावळ्यांचा थवा भातावरती अक्षरशः तुटून पडला. लुसलुशीत पांढऱ्या भाताचा गोळा क्षणार्धात फस्त करून कावळे उडून गेले. याचाच अर्थ तिथे भटकत राहिलेला त्यांचा आत्मा खरंच स्वर्गाच्या वाटेला लागला. पण मंदाबाईंनंतर आपल्या घरात सोनाली ही एकटीच मुलगी आणि ती हे सगळं स्वीकारायला,
परडी घ्यायला तयार नव्हती. त्यामुळे माझी इच्छा असूनही मी मंदाबाईंना दिलेला शब्द पूर्ण करू शकले नाही. दशक्रियेच्या दिवशी त्या मृत व्यक्तीचा आत्मा तिथेच वास करत असतो आणि आपल्या अर्धवट राहिलेल्या इच्छा आपले वंश पूर्ण करतील या आशेने तो जोपर्यंत तिथे वास करतो तोपर्यंत पिंडाला कावळा शिवत नाही. परंतु दशक्रियेच्या दिवशी वंशजांनी दिलेला शब्द वचन नंतर पाळलं नाही तर मात्र त्या आत्म्याला पुन्हा पृथ्वीवर यावं लागतंय. आणि तेच आपल्या आत्याबाई म्हणजे मंदाबाईसोबत घडलं. जेव्हा सोनालीने मला जोरात गंगे अशी हाक मारली तेव्हाच मला कळालं या मंदाबाईच आहेत. पण त्या अशा स्वरूपात घरी येतील असं वाटलं नव्हतं. तुझ्या आईने दिलेल्या परडीमध्ये थोडं पीठ होतं. ते थोडं थोडं करून मी मुद्दाम घरभर फेकलं. पण मंदाबाईला त्रास होऊ नये म्हणून सोनालीच्या खोलीत टाकलं नव्हतं. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घ्यायचं होतं. कारण आज नाही तर उद्या त्या तुम्हाला त्रास देतील अशी मला भीती होती. बाबांच्या मदतीने ऋषीने त्याच दिवशी सगळं सामान आणलं आणि सोनालीवरून उतरवून सुद्धा ठेवलं. त्या रात्री काहीही अनुचित प्रकार घडला नाही. सोनालीच्या रूमचा दरवाजा उघडा असूनही ती बाहेर आली नाही. दुसऱ्याच दिवशी बाजूला रेणुका देवीचा होम संपन्न झाला आणि अष्टमीच्या दिवशी संपन्न झालेल्या त्या होमात सगळं सामान नेऊन टाकलं आणि सर्वजण घरी परत आले. मंदिरातून आणलेलं पवित्र जल घरभर टाकलं. तेव्हा सोनालीच्या रूममधून एक काळसर सावली बाहेर पडताना आम्ही प्रत्यक्ष पाहिली. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही न चुकता ऋषीच्या हाताने घट बसवतो, देवीची पूजा अर्चा करतो आणि दर अमावस्येला न चुकता मंदाबाईंच्या नावाचा दिवा लावतो, त्यांचं श्राद्ध घालतो. पण एक गोष्ट मात्र झाली. अजूनही ऋषीच्या मानेवरचा तो वळ अमावस्येला ठणकल्याशिवाय राहत नाही. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.